स्ट्राईकवरती बॅट्समॅन अंकेश आणि त्याच्या सोबतीला प्रसाद पाटील हे दोन सलामीचे फलंदाज. 4 षटकांची मॅच, 2 सामने जिंकलेत भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमनं आणि पुढे प्रवेश केला भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमनं. गोलंदाज तयार, लेट्स प्ले. समर्थ कडू पहिला बॉल, पहिलाच बॉल कमी गतीनं टाकलाय. थोडंसं अचंबित केलं बॅट्समनला देखील आणि तो 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. आज मोठा खांदा टीमकडून समर्थ खेळतोय आणि जर विचार केला तर दिनेश पाटील, कदाचित वाटलं की दिनेश पाटील पहिलं षटक हाताळेल, समर्थ बॅटिंगसाठी येईल, पण तो या मॅचमध्ये समर्थ पाटीलनं स्वतःच्या हातामध्ये पहिलं षटक हाताळण्याची संधी घेतली आहे आणि बॅटिंगसाठी आपण दिनेश पाटील या खेळाडूला जरूर पाहणार आहात सलामीसाठी. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. समर्थ कडूची गोलंदाजी आपण पाहू शकता. स्विच हिट केलाय अंकेश कामोटकर, मोठी सुईचा खेळाडू आणि नेहमी जसे फटके तो खेळत असतो ऑर्थोडॉक्स स्टाईलनं बॉलला पाठवलंय बाउंड्री पार. पहिला खणखणीत षटकार, काय फटका, कमालीचा स्ट्रोक, बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचला, लाईनची वाट पाहिली आणि त्याच्यानंतर वाट लावणारा हा फटका पाहायला मिळाला. षटकार टोकला अंकेश कामोटकरनं. काल देखील मोठी जुई संघ क्रीडांगणामध्ये उतरला तेव्हा त्याच्या बॅटमधून रन्स आल्या नव्हत्या, परंतु आज आयकॉन म्हणून तो खेळतोय. बऱ्याचशा मोठी जुईच्या समर्थकांचं देखील लक्ष आहे कारण या मॅच मध्ये त्यांच्या गावचा खेळाडू खेळतोय. पहिल्या बॉलवरती 2 आणि ते स्वागत केलं समर्थचं षटकारनं. शॉर्ट पिच बॉल, हे उत्तर आहे समर्थचं, परंतु मागे बॅकअप नाहीये. फर्स्ट स्लिपला खेळाडू नव्हता आणि वेगानं बॉल चाललाय. दणदण करत बाईटचा इशारा केला अंपायर्सनं. हा नशिबाचा चौकार अर्णव यंगस्टार बेलपड्या टीमला. मुख्य गोलंदाज समर्थ कडू सध्या भूमिका बजावतोय, पण तो आतापर्यंत तो महागडा ठरला. 3 बॉलमध्ये 12 धावा ओव्हरमध्ये खर्च झाल्यात. अद्याप शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. धावफलकावरती 12 धावा लागल्यात. चांगला बॉल आला परंतु फर्स्ट स्लिप मध्ये कोणी नव्हता, त्यामुळे सहज 4 मिळाला. इथे फटका फसलाय. चला कॅचची संधी, का समर्थ पकडेल काही कॅच? कॉटन बॉलची संधी आणि पकडलाय. कमालीचा झेल आणि पहिला धक्का लागलाय अंकेश कामोटकर च्या स्वरूपानं टीम अर्णव यंगस्टार बेलपडा टीमला. फलंदाज झेलबाद. अनेक सारे व्ह्यूअर्स देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. आई एकविरा इव्हेंट्स ही स्पर्धा संपूर्ण कव्हर करते. फार चांगली क्लॅरिटी अगदी पाहू शकाल तुम्ही स्क्रीनवरती. जर तुमच्या स्मार्ट टीव्हीवरती, स्मार्ट मोबाईलवरती स्पर्धा अगदी उत्तुंग दर्जाची स्पर्धा पाहायला मिळते आणि तेवढाच चांगला बोलबाला राहिला प्रतियोगितेचा देखील. कालच्या दिवसामध्ये आपण साई संघाला थेट फायनलमध्ये प्रवेश करताना पाहिलं आणि आज आपण पाहू शकता ज्या टीमनं 2 सामने जिंकले ते नाव आहे भूमिका स्पोर्ट चिर्ले. गोलंदाज समर्थ या दुसरा आयकॉन खेळाडू आला. वैभव पाटील हा खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतो. अनेक वेळा प्रॅक्टिस सेशनमध्ये देखील समर्थ, वैभव एकाच क्रीडांगणामध्ये अनेक वेळा प्रॅक्टिस देखील करत असतात आणि सध्याच्या घडीला जर विचार केला तर वैभव आलाय, त्याला पहिला बॉल डॉट काढलाय आणि या मॅच मधला, या ओव्हर मधला पहिला शेवटचा बॉल. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, स्ट्रोक चांगला, खडे खडे बॉलला पाठवलाय सीमारेषा पार आणि त्या पंचांचा इशारा आलाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना अर्णव यंगस्टार बेलपाडा टीमची धावसंख्या 1 खेळाडू बाद 16 धावा. थोडंसं महागडं षटक राहिलं समर्थ कडूचं. फार कमी वेळा अशी गोलंदाजी करताना आपण त्याला पाहिलं. फार कमी धावा तो खर्च करत असतो, परंतु आज 16 धावा त्याच्या ओव्हरमध्ये खर्च झाल्यात. वैभव पाटील या खेळाडूला आपण पाहताय. कंठवलीचा खेळाडू. काल देखील कंठवली टीम या क्रीडांगणामध्ये खेळली. एका मॅच मध्ये वैभवने 1च धावेचं षटक फेकलं होतं. काय दर्जेदार बॉलिंग पाहायला मिळाली होती, परंतु आज बॅटिंग मधून रन्स जमा करण्याचा प्रयत्न हा वैभव पाटीलचा पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकावरती. दुसरं षटक सुरू झालं. प्रसाद पाटीलची लागले बॅटची एज.
भोपलाही फोडू दिला नाहीये प्रसादला आणि त्या पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केले. दुसरा धक्का लागलाय अर्णव 11 बेलपाडा टीमला 16 वरती 2. बॉलिंग ट्रॅक वरती आपण हर्षदला पाहताय, युवा खेळाडू. पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर लाईन वरती चेंडू रिलीज केला. जरूर ओरपीच बॉल होता पण तो कनेक्शन नव्हतं. प्रसादचा बॉलच्या लाईन वरती पोहोचला नव्हता आणि त्यामुळेच विकेट मिळाले. न्यू बॅट्समन आशिष कडू मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचा बॅट्समन. 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. अंकुश पाठोपाठ लगेच प्रसाद देखील परतलाय. त्यामुळे आता पार्टनरशिपची गरज आहे. कुठला खेळाडू धावा जमा करेल? वैभव पाटीलची गरज आहे, कारण जर वैभव पाटीलच्या बॅटमधून रन्स आल्या तर कमीत कमी 50-55 पर्यंत पोहोचणं तेवढंच महत्त्वाचं आहे अर्णव यंगस्टर बेलपाडा टीमला आणि त्याच दृष्टिकोनातून जावं लागेल. ओव्हर द विकेट्स ना गोलंदाज तयार. आशिषाला फुल टॉस टाकलाय आणि फुल टोल वसूल केलाय. पहिलाच बॉल डिक कव्हर बाउंड्री पार षटकार. 22 रन्स 22 धावा धाव फलकावरती. पावसाळ्याची स्पर्धा म्हटली, फुल टॉस बॉल पडला की बरेचसे बॅट्समन त्या फुल टॉसला षटकारामध्ये रूपांतरित करतात आणि तेच केले या बॉलवरती देखील. लाईन थोडीशी चुकली. ऑफस्टम्पच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. अगदी स्पष्ट दिसतंय की गोलंदाजी कुठे सुरू आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर लाईन द्यायची आहे आणि त्याच लाईनवरती चेंडू हा रिलीज केला पण तो टाकलाय फुल टॉस, त्यामुळे षटकार मिळाला. स्कोर पोहोचलाय 6 धावेनं. 22 धावा धाव फलकावरती. अद्याप 4 बॉलचा खेळ राहिला या ओव्हरमध्ये. गोलंदाज आपण पाहताय हर्षदला. मोठा खांदा टीमचे खेळाडू आहेत. अगदी शहरी विभागामधील हा संघ, पनवेल तालुक्यातील हा संघ. ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफ रिझनमध्ये. खेळाडू तैनात आहे. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव. फिल्डिंग देखील तुम्हाला चांगली करावी लागते. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही रन्स वाचवण्यासाठी मैदानामध्ये उतरलात आणि इथे चांगली स्टार्ट म्हणूया की पहिल्या ओव्हरमध्ये 16 जरूर आल्या परंतु षटकारनंतर वापसी केली हर्षदनं देखील. बॉल सिंगल आली परंतु स्ट्राईकवरती वैभव पाटील जागेवरून फटका खेळलाय. चांगला स्ट्रोक परंतु फिल्डर देखील तिथे पोहोचला. फक्त एकच सिंगल. थ्रो चांगला झालाय. रन्स मिळेल फक्त 1 धाव. सिंगलनं फरक पडणार नाही खांदा टीमला. त्यांना ठाऊक आहे प्रेशर वाढवायचं असेल तरी ते अशीच गोलंदाजी करावी लागेल आणि सध्या तरी तेच कार्य गोलंदाज करतायत. धाव फलकावरती 24 रन्स, लॉस ऑफ द 2 विकेट्स. 24 वरती 2. आशिष कडू तयार. पुन्हा एकदा फुल टॉस. मागचा फुल टॉस मिळाला तेव्हा षटकार मारला परंतु इथे फुल टॉस होता, इथे कनेक्शन नव्हतं. चांगलं 1 धाव झाली कंप्लीट पण तो आता बॅकअप आहे त्यामुळे एका धावेवरती समाधान मानतील दोन्ही खेळाडू. हव्या तितक्या रन्स आल्या नाही त्या ओव्हरमध्ये. 1 विकेट पहिल्या बॉलवरती आली. दुसऱ्या बॉलवरती आशिषनं लगेच षटकार मारला परंतु त्याच्यानंतर जर विचार केला तर पुढील 3 बॉल हे 3 सिंगल आल्यात. त्यामुळे जखडून ठेवलंय फलंदाजांना. इथून वैभव एखाद मोठा फटका शोधत असेल, एका चान्स तर घ्यावाच लागेल. रन्स पुढे न्यायचे आहेत पण तू टाकलाय लोअर फुल टॉस. थोडासा अगदी खाली राहिला बॉल. चांगली फिल्डिंग. 1 सिंगल इथे देखील मिळेल आणि पाहता पाहता 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. मागील 4 बॉलमध्ये फक्त आल्या 4 सिंगल. या ओव्हरमध्ये 1 षटकार 1 विकेट. टोटल 10 धावा देत हे षटक समाप्त केले हर्षदनं. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 2 खेळाडू बाद 26 धावा. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 26 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये हर्षदनं चांगली वापसी करून दिली आणि स्कोर पोहोचलाय 26 वर. तर थोडीशी घाई करूया फिल्डिंग डिपार्टमेंट, आम्ही विनंती करतोय तुम्हाला. आणि पुढचा सामना न्हावा 11 न्हावा आणि त्यांच्या विरोधात निशांत 11 दादरपाडा. अगदी घरच्या क्रीडांगणामध्ये दादरपाडा संघ खेळेल. आज नावा टीमचा विचार केला तर मयूर वाघमारे देवतचा खेळाडू आयकॉन खेळणार आहे नावा टीममध्ये. अजित मुंगाजी ओवळेचा खेळाडू पुन्हा एकदा आज क्रीडांगणामध्ये खेळताना पाहायला मिळेल. निशांत 11 दादरपाडा टीममध्ये अमित नाईक इकडगर, करण मडवी गावठाण हे आयकॉन खेळाडू असतील. इथे फटका फ्लॅटेड स्ट्रोक, दर्जेदार फटका. बॉल चालला सीमा पार. वैभव पाटीलने यासाठी स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. शेवटच्या बॉलवरती सिंगल काढली आणि या ओव्हरचं स्वागत केलंय. पहिलाच बॉल षटकार. रोहन आलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि रोहनच्या विरोधात हा षटकार वैभव पाटीलचा तडाखा. वैभव पाटील बऱ्याचशा टीममध्ये ॲज अ आयकॉन खेळतो.
पावसाळी रब्बर बॉल मध्ये त्या खेळाडूची एक वेगळीच धाक पाहायला मिळाली. मग काही दिवसाअगोदर आपण बांद्र्याची स्पर्धा पाहिली, घाटकोपर कोपरखेरणेचं क्रीडांगण, नवी मुंबईच्या मैदानामध्ये अनेक साऱ्या क्रीडांगणामध्ये चांगला परफॉर्मन्स दिला. चला थोडासा मानसिक दबाव, मागच्या बॉलवरती षटकार आलाय, कदाचित हे षटक आता लांब लचक राहील का, आणि जेव्हा पहिल्या बॉलवरती षटकार येतो आणि इथे थोडंसं अडचणी देखील वाढवल्यात गोलंदाजासमोर. एक बॉलमध्ये त्यानं 7 धावा खर्च केल्यात, 2 ओव्हरमध्ये 26 धावा होत्या आणि आतापर्यंत 7 धावा या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती आल्यात. वैभव पाटीलच्या विरोध तयार. आता लाईन चांगली आहे, थोडंसं लाईनला मागे खेचलं, बॅकफुटवरती बॉल रिलीज केला. इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडूची होईल सांगता. धाव फलकावरती 33 रन्स. बेलपाडा टीमचे समर्थक म्हणत असतील की 55 पर्यंत तरी पोहोचायला हवं. जरूर वैभव पाटील सारखा एक चांगला गोलंदाज आहे, आणि तो दिनेश पाटीलचा देखील फॉर्म चांगला राहिला पावसाळी रब्बर बॉलमध्ये. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक तैनात आहे, पायानं अडवला बॉलला, एक जली कम्प्लीट. दुसऱ्या धावेसाठी आशिष निघाला आणि या थ्रो पोहोचेपर्यंत 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीने पूर्ण होतील. या 2 धावेने संघ पोहोचेल 35 धावा धाव फलकावर. 35 धावा लागल्यात धाव फलकावरती. राऊंड द विकेट्सनं सध्या रोहनची कामगिरी आपण पाहताय. फिल्डिंग डिपार्टमेंटची आता चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आडव्या बॅटनं पूल केलाय, भिरकावून दिलाय बॉलला, प्रचंड मनगटीचा ताकद वापर लावत असताना, आणि या बॉलला फेकून दिलाय बाउंड्री पार, षटकार. हीच तर ओळख आहे. जास्त वेळ तुम्ही वैभवला गेम पासून लांब ठेवू शकत नाही, वैभवला जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही, त्याचं उदाहरण दिलं. शॉर्ट पिच बॉल, चांगलाच प्रत्युत्तर दिला मागील बॉलवरती. यावेळी थोडीशी शफल झाले, जागा बनवली आणि त्याच्यानंतर गॅपमध्ये चाललाय बॉल, 2 खेळाडूंच्या मधोमध आता स्टॉप केल्या बॉलला, आणि थ्रो पुन्हा एकदा चांगला केलाय. डायरेक्टली थ्रो येतात आणि रन्स मिळतील. इथे देखील 2 धावा धाव फलकावरती आपण लक्ष वेधतोय. 43 धावा. चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये, कारण अंकेश स्वस्तामध्ये परतला, त्याच्या पाठोपाठ प्रसाद देखील जास्त वेळ टिकला नव्हता खेळपट्टीवरती, परंतु या दोन्ही खेळाडूंनी डावाला पुढे नेले. 43 धावा. आणखीन एक चांगला बॉल आहे, अगदी यॉर्कर बॉल. गोलंदाजाची रिॲक्शन बरंच काही सांगते की बॉल चांगला होता, आणि अखेरीस हे षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अर्णव यंगस्टार बेलपाडा टीमची धावसंख्या 2 खेळाडू बाद 44 धावा. नावा 11 नावा टीमला कॉन्टॅक्ट करा. याच्यानंतर निशांत 11 दादरपाडा मॅच खेळेल आणि त्यांच्या विरोधात नावा संघाची फाईट होताना पाहायला मिळेल. अर्णव यंगस्टार बेलपाडा हा संघ सध्या खेळतोय, बॅटिंग करतोय. टॉस जिंकला मोठा खांदा टीमनं. या टीमचे संघ मालक प्रसाद पाटील आपण पाहू शकता, ज्यानं अगदी स्वतःच्या मुलाच्या नावानं हा संघ स्थापन केला, आणि बऱ्याच साऱ्याच ठिकाणी हा संघ स्पर्धेमध्ये खेळताना आम्ही पाहिला. आणि आज देखील दादरपाड्याच्या नगरीमध्ये मान्सून ब्लास्ट 2025, काही दिवसाअगोदर मुसळधार पाऊस पडला. आज सकाळी देखील पावसाच्या सरी कोसळल्या, परंतु आज वातावरण जरूर दमट आहे. परंतु खेळाडू म्हणत असतील की पावसाची प्रतीक्षा करतायत खेळाडू देखील, आणि पाऊस पडत असताना या क्रिकेटचा आनंद काही निराळा असतो, आणि त्यामुळे पावसाच्या सरी यायला हव्यात ही अपेक्षा तमाम प्रेक्षकांना देखील. शेवटच्या ओव्हरकडे आपण लक्ष वेधूया. गोलंदाज आलेत मनीष, लास्ट ओव्हरमध्ये आल्या. पहिला बॉल इथे टाकलाय, आणि डॉट बॉल निर्धाव चेंडूची होईल सांगता. कदाचित स्ट्राईक वैभवलाच घ्यायचे, वैभवलाच खेळायचे आहेत, काही बॉल राहिलेत ते, त्यामुळे त्यानं स्ट्राईक दिली नाही. इथे सहज 1 रन मिळाली असती, पण तो इंटरेस्टिंग नव्हता. वैभव धाव फलक 44 वरती स्थिर. 5 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच बॉल, मागच्या बॉलवरती सिंगल का घेतली नव्हती याचं उत्तर दिलं, आणि बॉलला फेकून दिलंय. लांब लचक स्ट्रोक, षटकार. आणि या षटकारनं संघाची धावसंख्या 50 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. 50 धावा धाव फलकावरती, जे आपण चर्चा केली की 55 पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे, आणि तिथपर्यंत पोहोचण्याचे चान्सेस आता जास्त प्रमाणात. 60चा टप्पा देखील सहजरित्या ओलांडू शकतो जर अशी बॅटिंग केली तर. 50 धावा धाव फलकावरती लागल्यात. अद्याप 4 बॉल शिल्लक आहेत, आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये किती धावसंख्या वैभव जमा करेल. आपटल्या बॉल अर्ध्या खेळपट्टीवरती, आणि पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. चांगला डिसिजन अंपायरचा. फक्त तुम्ही निमिष मोहिते आणि चेतन भोईर या 2 पंचांना पाहता. पुढच्या मॅचमध्ये ते खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील, परंतु सध्या अंपायरच्या भूमिकेमध्ये. समोर मारलाय, लॉंग ऑफ बाउंड्री पार, दर्जेदार स्ट्रोक, आणि आजच्या दिवसातला सर्वाधिक लांब लॉंग ऑफ सीमा पार, लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर.
13 बॉल मध्ये 35 या धावसंख्येवरती पोहोचलाय वैभव आणि बॉल शिल्लक आहेत 3 चेंडू अद्याप राहिले त्या ओव्हर मध्ये आणि स्कोर पोहोचलाय मात्र 57 धावा. आता चॅलेंजिंग स्कोर उभा केलाय वैभव पाटीलच्या दमदार बॅटिंगनं. आता धाव फलक वेगाने पुढे नेले. दरम्यान करण मडवी यांचं आगमन झालंय गावठाण टीमचा खेळाडू आणि आज खेळणाऱ्या निशांत 11 दादरपाडा टीम मध्ये. वैभवचा फटका आणखीन एक उंच उडालाय परंतु लांबी कदाचित कमी पडेल का. ओ कॅच सोडले इथे कॅच ड्रॉप केलं आणि थ्रो देखील खराब आहे त्यामुळे सहज 2 धावा मिळतील. साधा आणि सोपा कॅच सोडला. वैभवच्या बॅटिंगचा अहवाल आपण सांगूया. वैभव पोहोचलाय आता मात्र 37 या धाव संख्येवरती. अद्याप 2 बॉलचा खेळ राहिला. वैयक्तिक 37 वरती वैभव पाटील बॅटिंग करतायत. एकोणसाठ धावा धाव फलकावरती लागले. शेवटचे 2 चेंडू अद्याप राहिलेत. चला बॉल द्या लगेच आणि नावा टीम सोबत कॉन्टॅक्ट करून घ्या. नावा 11 नावा टीम पहिलं सत्र या ठिकाणी आता समाप्त होणार आहे आणि वेळेवरती सर्व सामने आतापर्यंत सुरू आहेत. पुढची मॅच जर लवकरात लवकर पोहोचले तर पुन्हा एकदा आपण वेळेवरती स्पर्धा पूर्ण करू शकू. किती धडपड सुरू आहे आमच्या ऑल इंडियाशी देखील. इथे फटका फसलाय लागोपाठ दुसरा चान्स आहे. हो पुन्हा कॅच सोडलाय. गोलंदाजांनी अक्षरशः हात लावलाय कपालावरती. नक्की काय करतायत खेळाडू. 2 कॅच ड्रॉप केल्यात. एवढ्या कठीण कॅच नव्हत्या. तू पहा आमच्या अगदी डाव्या साईडला तलाव आहे ज्यामध्ये प्रचंड पाणी आहे. बॉल तिथे आला. हॉलंडियर्स तलावामध्ये उतरलेत अगदी पोहत हा बॉल काढतायत ते. हे त्यांचं धाडस पाहायला मिळतं. 7 संडे अगदी स्विमिंग पूल त्यांनी समजले इथे आणि ते इथे आनंद घेत आहेत. वैभव पाटीलचा हा फटका लॉंग ऑफ मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. या ओव्हर मध्ये फिल्डर्स कडून प्रचंड चुका झाल्यात आणि वैभवला मिळतील पुन्हा एकदा 4 धावा आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात 65 धावा आणि 66 धाव संख्येचं आव्हान. स्क्रीनवरती तुम्ही वैभव पाटीलला पाहताय. 16 बॉल खेळला आणि वैयक्तिक 43 धावा. वैभवच्या कामगिरीसाठी टाळ्या होऊ द्या बेलपाडा टीम. दमदार बॅटिंग. 43 वरती नॉट आउट राहिलाय वैभव पाटील मॅन फ्रॉम कंठवली आणि त्याच्या बॅटमधून 43 धावा आल्यात. स्कोर आतापर्यंत 66. आता काढाव्या लागतील. 65 बनल्यात आणि 66चा पाठलाग करायचा आता मोठा कांदा टीमला. आणि या 66 धावा कशा पद्धतीने काढल्या जातील की या धावांना रोखलं जाईल. प्रेक्षकांनो तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा. मला आज 24 आयकॉन हे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील त्यामुळे कुठेही जाऊ नका. एन्जॉय करा या स्पर्धेला. धन्यवाद. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आमचे निशांत 11 दादरपाड्याची ही सर्व छोटी मुलं बॉल काढतायत. पाण्यामध्ये तो बॉल गेलाय आणि अगदी पाण्यामध्ये सूर मारत तो बॉल त्यानं काढलाय. किती धाडस त्या मुलाचं आपल्याला पाहायला मिळालं. पाण्यामध्ये उतरून बॉल एकही बॉल स्पर्धेमध्ये गेला नाही आतापर्यंत. या स्पर्धेमध्ये पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा म्हटली की बरेचसे चेंडू जात असतात परंतु निशांत 11 दादरपाड्याची ही स्पर्धा जर तुम्ही पाहिली तर एकही बॉल गेला नाहीये. जवळजवळ 15 ते 16 लहान लहान मुलं आहेत जी कालपासून आम्ही पाहतोय प्रत्येक बॉल ते आणून देत आहेत. षटकार लागल्यानंतर त्यांचं विशेष कौतुक करूया आपण. आज त्यांची व्यवस्था देखील चांगली केली आयोजकांनी कारण आज रविवारचा दिवस आहे. सहासष्ट धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि या सलामीचे खेळाडू मैदानामध्ये उतरलेत. एकीकडे नितीन आणि त्याच्या सोबतीला दिनेश पाटील नारपोली आयकॉन 1 हा क्रीडांगणामध्ये उतरलाय. 66 धावसंख्येचं आव्हान.
थंडगार हवा, अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले क्रीडांगण, सभोवताली तुम्ही समोर मोठमोठी झाडं पाहता आणि साईडलाच वेशवी इंग्लिश मीडियम स्कूल विद्येचं मंदिर देखील पाहायला मिळतं. सामना स्टार्ट करूया आपण. 66 धावसंख्येचा पाठलाग आणि आमचे पिंट्या जोशी यांचं आगमन पुन्हा एकदा झालंय. लेट्स प्ले दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. वैभव पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तयार. 43 धावा ज्यानं बॅटिंग मध्ये काढल्या. असा वैभव पुन्हा एकदा आता गोलंदाजीमध्ये आपली छाप सोडेल का? बॅटिंग तर चांगली केली परंतु समोर आहे दिनेश पाटील नारपोली. 66 धावसंख्येचा पाठलाग. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉंगॉन मध्ये धाडलाय. चांगली फिल्डिंग. प्रसाद पाटील लॉंगॉनला फिल्डिंग करतोय आणि त्यांना बॉल थांबवलाय. 1 या धावसंख्येने केले डावाला सुरुवात. पुढच्या मॅचचे दोन्ही कॅप्टन तयारीत राहा. दादरपाडा तर उपस्थित आहे परंतु नावा टीम आपण रिपोर्टिंग करा. आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा आपण. पहिल्या बॉलवरती एक सिंगल वैभव पाटीलच्या विरोधात. ओ इथे वेगवान बॉल. पंचांचा इशाराला इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन, एक एक्स्ट्रा धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. आणि आज एखादा रिव्ह्यू देखील खेळाडूंना दिला जातोय. फिल्डिंग डिपार्टमेंट बॅटिंगसाठी देखील एक रिव्ह्यू आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटेल तर त्याची तुम्ही पूर्तता करू शकता. परंतु इथे वैभवचा बॉल वाईट घोषित करण्यात आला. यावेळीचा फटका चांगला आहे. क्रॅकिंग स्ट्रोक. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात परंतु त्यानं केले चुकी. बॉल चाललाय सीमा पार. पहिला खणखणीत चौकार. धाव फलकावरती धावा लागल्या 6 धावा. समोर अगदी स्विमिंग पूल आहे आणि त्यामध्ये जी व्हिडिओ मगाशी तुम्ही स्क्रीनवरती पाहिलीत ती व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल देखील होते. एकविरा इव्हेंट्स या वाहिनीवरती ती व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळीचा हा लोअर फुल टॉस बॉल होता. खराब चेंडू आहे आणि पंचांचा इशारा लगेच येईल आपल्यापर्यंत. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट +1 टोटल 2 धावा आपण ऍड करूया. धावफलकावरती 2 धावेनं संघ पोहोचेल 8 या धावसंख्येवर. वैभव पाटील ज्या गोलंदाजानं कालच्या दिवसामध्ये एकच धावेचं षटक फेकलं तोच वैभव पाटील आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन. पण तो या मॅच मध्ये किती धावा त्याच्या ओव्हरमध्ये येतील कारण सध्या तरी सुरुवात खराब राहिली वैभवची. ओ इथे बॉल चांगला लागले. बॅटची एज. या मॅच मधली गोल्डन विकेट्स. दिनेश पाटील नारपोलीचा खेळाडू स्वस्तामध्ये परतलाय आणि हीच तर ओळख आहे वैभव पाटीलची. कंठवले एक्सप्रेस या नावाने संबोधला गेला हा खेळाडू आणि आपल्या नावाची छाप सोडत असताना पहिला धक्का लागलाय तो म्हणजे मोठा खांदा टीमला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये समर्थ कडू मॅन फ्रॉम वेशवी हा खेळाडू क्रीडांगणामध्ये चाललाय. ज्या खेळाडूला अगदी अनेक नावाची उपाधी दिली गेली. मग रायगडचा क्रिसगेल या नावाने हा खेळाडू ओळखला जातो आणि 40+ जसं वय वाढत गेलं तसे अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती देखील पाहायला मिळालेत. वय वर्ष 40 असताना देखील या खेळाडूनं बाईक जिंकली. मालिका वीर. एक चांगल्या दर्जाचा बॅट्समन विस्फोटक. परंतु आता पावसाला सुरुवात देखील झाली. 66 धावा काढायच्या आहेत मोठा कांदा टीमला आणि बरेचसे खेळाडू म्हणत असतात की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा बॉलिंगची ताकद आणखीन वाढते. ते दृश्य घडेल का? वैभवचा बॉल समोर मारलाय व्ही शेप मध्ये. नो चान्स ऑन दी लॉंग ऑन फिल्डर. कुठल्याही प्रकारची संधी नव्हती बॉल अडवण्याची. प्रसादच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल बाउंड्री पार. चौकार. स्वागत केलंय गोलंदाज वैभव पाटीलचं बॅट्समन समर्थ कडून. पहिला चौकार. अद्याप 2 बॉलचा खेळ बाकी राहिले आणि धाव फलकावरती स्कोर पोहोचला 12 वरती. 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना बेलपाडा टीमने देखील चांगली स्टार्ट पटकावली होती आणि इथे देखील तशाच
वरती फ्री हिटचा हा बॉल आता पुढे टाकलाय फुलर लेनचा बॉल चांगला चेंडू कट झाला आणखीन एक डॉट बॉल फ्री हिटचा बॉल निर्धाव टाकलाय वैभवनं आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 13 धावा खर्च केल्यात व्हेरी गुड बॉलिंग 18 बॉल 53 धावेची आवश्यकता 'नितेश पंडित दादरपाडा यांचं आगमन या ठिकाणी झालंय नितेशजी पंडित यांना मी मंचावरती येण्यासाठी विनंती करत आहोत या आपण मंचावरती आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा सध्या आपण अनुभवतोय आणि येणारे 18 बॉल 53 धावेची आवश्यकता चला बॉलर्स नेम चला रोहन आला आणि पहिला बॉल चिन्मय हा खेळाडू आणि बॅट्समन आपण पाहताय नितीन आणि त्याच्या सोबतीला समर्थ चिन्मयचा पहिला बॉल डॉट आला इथे फुल टॉस बॉल होता ऑन साइडला ड्राईव्ह केला लॉंग ऑनला वैभव आहे हो इथे थोडासा स्लिप जरूर झाला परंतु बॉलला थांबवलाय रन्स मिळेल एक सिंगलना फरक पडणार नाहीये परंतु स्ट्राईक समर्थकडे चालले ज्या मगाशी पावसाच्या सरी कोसलत होत्या त्या देखील आता थांबल्या त्यामुळे समर्थच्या बॅटिंगकडे देखील लक्ष कशा पद्धतीने सामोर जाईल येणारे बॉल शिल्लक आहेत 16 आणि हा सामना जिंकण्यासाठी 52 धावेची आवश्यकता 16 बॉल 52 धावा समर्थ हा खेळाडू तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता जागेवरून खडे खडे स्ट्रोक खेळल्या प्रसाद पाटील तिथे पोहोचलाय रन्स मिळेल पुन्हा एकदा एक सिंगल चांगली गोलंदाजी चिन्मयचं करूया कौतुक यंगस्टार खेळाडू वैभवनं पहिल्या षटकामध्ये फक्त 13 दिल्या चांगली गोलंदाजी वैभवची देखील राहिली परंतु दुसऱ्या षटकामध्ये चिन्मय आलाय आणि इथे देखील त्यानं चांगली चेंडू रिलीज केले 2 बॉल आतापर्यंत पाहायला गेला तर मागील 2 बॉलमध्ये 2 सिंगल काढून चालणार नाहीत खांदा टीम लाईन पाहूया पंच निमिष मोहिते आमच्याकडे वळले तो व्हाईट बॉल आणखी एक एक्स्ट्रा रन एक अतिरिक्त धाव फलकावरती 16 धावा जोडल्या गेल्यात 3 चेंडूंचा खेळ संपला 16 धावा धाव फलकावरती 66चा पाठलाग 50ची आणखीन आवश्यकता जागेवरून पुन्हा एकदा खेळलेत पद्धत आली ते अगदी पायांची मुवमेंट फार कमी पाहायला मिळाली या मॅच मध्ये समर्थ देखील फटके जर आपण पाहिले तर जागेवरून बरेच तो खेळला इथे देखील एकच धाव एका धावेने धाव फलक 17 वरती पोहोचेल 49 धावेची आवश्यकता येणारे आय थिंक 14 बॉल आणि 49 धावा 14 चेंडू आणि 49 धावेची आवश्यकता नेक्स्ट बॉल शॉर्ट पीच लाईनचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन नो बॉल येस नो बॉल दिल्या अगोदर एक वॉर्निंग दिली होती आय थिंक त्यामुळे हा नो बॉल फ्री हिटचा इशारा करतायत अंपायर्स मुक्तपणे खेळण्याची संधी आता बॅट्समन समर्थ कडूला आडव्या बॅटनं सहज फिरकावून दिलाय आणि असे फटके नेहमी समर्थ कडूच्या प्रेक्षकांनी पाहिलेत सहजरित्या स्ट्रोक सीमा पार षटकार 24 रन्स 24 धावा धाव फलकावरती अद्याप शेवटचा बॉल बाकी आहे आणखीन एक शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल मागे चाललाय क्षेत्ररक्षक तैनात आहे कॅचची संधी कॅच सोडलाय आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार खणखणीत चौकार पहिल्या पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला जिथे 66चं आव्हान दिल्या आणि दुसऱ्या इनिंग मध्ये ताबडतोब उत्तर देत असताना 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या मोठा कांदा टीम एक खेळाडू बाद 28 धावा येणारे 12 चेंडू 38 धावेची आवश्यकता 19च्या सरासरीने 38 धावा आता बनवाव्या लागतील 12 बॉल 38 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं चला नावा टीम आली असेल तर टॉस करून घ्या दादरपाडा आणि त्यांच्या विरोधात नावाची मॅच आहे नावा 11 नावा निशांत 11 दादरपाडा आज ब्रेक देऊन चालणार नाहीये टीमला जरूर सध्याच्या घडीला तुम्ही निमिष मोहिते यांना अंपायरिंग मध्ये पाहता
पुढच्या मॅचमध्ये ते देखील खेळतील, परंतु अद्याप त्यांची तयारी नाही आहे. परंतु काही क्षणामध्ये संघ उपस्थित होईल आणि पुढच्या मॅचचा देखील आपण काही क्षणामध्ये टॉस देखील करू. इथे मॅचकडे आता समीकरण राहिले येणारे 12 चेंडू आणि 38 धावेची आवश्यकता. षटक क्रमांक 3 समाधान घरत हा खेळाडू आला गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना. पहिलाच बॉल आक्रमण केलंय आणि बॉलला पाठवलंय सीमा पार. मॅच अद्याप संपली नाहीये. जरूर 38 बनवायचे आहेत, परंतु पहिल्याच बॉलवरती उत्तर दिलंय षटकारानं. आता समीकरण येणारे 11 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी अद्याप 32 धावेची आवश्यकता. 11 बॉल 32 धावा. वैभव देखील पोहोचला लगेच गोलंदाजापर्यंत. समोर चेंडू टाकायचे नाहीत हा सल्ला जरूर राहिला असेल, कारण समोरचा बॉल होता तिथे षटकार आल्या. समाधानच्या विरोधात पहिला षटकार. किती संघर्ष करेल बॅटिंग डिपार्टमेंट आता शॉर्ट पिच बॉल मागे लाईन खेचले, बॅटची एज, मोठा आवाज निघालाय आणि परतावा लागेल फलंदाजाला. नितीन होईल झेलबाद. समीकरण शेवटचे 10 चेंडू आणि 32 धावा. विकेट मिळाले. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मनीष हा खेळाडू मैदानामध्ये चालला. 10 चेंडू आणि 32 धावा. शेवटचे 10 चेंडू आणि 32 धावेचं आव्हान आहे. समाधान कमबॅक करून दिलं टीमला, कारण विकेट्स मिळाले त्याला. कदाचित कॉन्फिडन्स आता पुन्हा एकदा, आणि तो हाच विचार भेलपाडा देखील करत असेल समर्थला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडवरती कसं ठेवता येईल. पण चला सिंगल घेतली जाईल की इथे फटका चांगल्या सीमारेषेच्या दिशेने अडवला हा बॉल, पण तो समर्थ स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये ते गरजेचं आहे, कारण समर्थ असा खेळाडू जो कधी मॅचला टर्न करू शकतोय. प्रचंड क्षमता आहे खेळाडूमध्ये. अनेक उन्हाळे पावसाळ्या खेळाडूनं क्रिकेट कारकिर्दीमध्ये पाहिलेत. अगदी वेशवी गावाचं नाव अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूनं झलकावलंय, आणि तोच खेळाडू तुम्हाला ऑन दी ॲक्शन पाहायला मिळतो. परंतु समर्थच्या विरोधात आता समाधानला बॉलिंग करायची आहे. पहिल्या बॉलवरती समाधानवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती त्यानं नितीनला बाद केलं, आणि तिसरी बॉल इथे एक सिंगल देऊन गेला. 3 बॉलमध्ये मागील 7 धावा खर्च केल्यात. 38 धावा बनवायच्या होत्या 12 बॉलमध्ये. आता समीकरणाला 31 धावेची आणखीन आवश्यकता 9 बॉलमध्ये. फुलर लेनचा बॉल पुढे टाकलाय, फुलटॉस बॉल मागे चाललाय क्षेत्ररक्षक, एक झाले कंप्लीट, आणि थ्रो चांगला केलाय. चांगलं जज केलं वैभव पाटीलनं त्या ठिकाणी. हाय जंप लगावत हा बॉल अगदी स्टॉप केला. कदाचित तो ओव्हर थ्रो असता तर पुन्हा एकदा समर्थकडे स्ट्राईक असती, परंतु कनेक्शन चांगलं केलं वैभवचं. करूया आपण या ठिकाणी कौतुक, आणि चांगलं जज केलं त्यानं बॉलला. रन इथे देखील मिळेल एक सिंगल. आणखीन 30 धावेची आवश्यकता. येणारे 8 चेंडू आणि 30 धावा. शॉर्ट पिच बॉल, हा ट्रॅकर बॉल होता. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला, पण तो ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू वाईट बॉल घोषित केला. 8 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता. शेवटच्या 8 चेंडू आणि 29 धावा. इथे बॅटच्या मधोमध लागलाय, क्षेत्ररक्षक आहे तैनात, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार, षटकार. शेवटचे 7 बॉल मॅच जिंकण्यासाठी 23 धावेची आवश्यकता. का हा सामना शेवटच्या ओव्हरमध्ये रफ अँड टफ होईल का? आणि तसं चित्र सध्याच्या घडीला सुरू आहे. 7 बॉल 23 धावा. सात बॉल आणि 23 धावा हे समीकरण मैदानामध्ये पाहताय. एका षटकानं पुन्हा एकदा मॅच मध्ये हा फटका देखील भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु त्यानं सोडला हा कॅच. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडं. अंपायर डिसिजन इथून येईल आपल्यापर्यंत पोहोचेल. हा चौकार. चला चौकार आहे. स्क्रीनवरती देखील पडताळणी केली याची, आणि ते हॉलंडियर्स देखील आहेत. त्यांनी सांगितलं की हा बॉल सीमा पार, चौकार. 4 धावा मिळतात. शेवटचे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आता 19 धावेची आवश्यकता. 6 बॉल 19 धावा. जय हनुमान मोठा खांदा टीम
आयकॉन समर्थ कडू, दिनेश पाटील हे दोन आयकॉन खेळाडू. दिनेश पाटीलच्या बॅटमधून रन्स हव्या तशा आल्या नव्हत्या, परंतु समर्थ या खेळाडूंना चांगली बॅटिंग केली आहे. आता समीकरण 6 बॉल 19 धावा. कोण येईल गोलंदाजी करण्यासाठी? या ओव्हरमध्ये 19 वाचवायचे आहेत, त्यामुळे इथे चांगले षटक यायला हवं. स्वतः टीमचा लीडर, टीमचा कॅप्टन मैदानामध्ये आल्या. प्रसाद पाटील लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. 6 बॉल 19 धावा आता त्याला सेव्ह करायच्या आहेत. पण तू समोर आहे विस्फोटक, तेवढाच घातक बॅट्समन समर्थ कडूला आपण इन ऍक्शन मध्ये पाहताय. पण तू त्याहीपेक्षा आणखीन यंगस्टर खेळाडू आपण मनीषचं देखील कौतुक करूया. एक षटकार आणि एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आल्या. मनीषनं देखील चांगली बॅटिंग मागील 2 बॉलमध्ये 10 जमा केल्यात. 6 मध्ये 19 शॉर्ट पिच बॉल, अगदी कमी गतीने टाकलेला हा बॉल. प्रसादचा डॉट आलाय. एक डॉट बॉल थोडीशी धडकी भरणार असेल तो म्हणजे अजय हनुमान मोठा खांदा टीमला. पहिला बॉल डॉट. समीकरण 5 बॉल 19 धावेची आवश्यकता. 5 ला 19 एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. काय फिल्डिंग केले. कॅच कदाचित सोडलाय, पण तो इथे रन्स किती मिळतील? दुसऱ्या धावेसाठी निघालाय. थ्रो खराब आहे आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. चांगली फिल्डिंग म्हणूया. क्षेत्ररक्षकानं दर्जेदार प्रयत्न केले, पण तू जर हा कॅच पकडला असता तर मी तर म्हणेल जवळजवळ 70% मॅच ही जरूर बेलपाडा टीमच्या विजयाचा भाग बनली असती. पण तू समर्थ आहे तोपर्यंत खतरा अद्याप टलला नाहीये बेलपाडा टीम. कारण समीकरणात राहिले येणारे 4 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता. 4 बॉल 17 धावा. नेक्स्ट बॉल. प्रसाद पाटील तयार. 4 मध्ये 17 सेव्ह करायचे आहेत. अर्ध्या खेळपट्टीवरती टाकलाय. ठरू लागले अर्णव यंगस्टार बेलपाडा टीमला. आणखीन एक ठोकलाय षटकार. आता शेवटचे 2 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी कंपल्सरी 5 धावेची आवश्यकता. आणि समर्थची बॅटिंग आवडली असेल तर मोठा कांदा टीमचे समर्थक टाळ्या व्हायला काय हरकत आहे. 30 धाव संख्येवरती नॉट आउट नॉक. दर्जेदार बॅटिंग. चेसिंग मध्ये नेहमीच हा खेळाडू माहीर राहिलाय. मग किती धाव संख्येचा उच्चांक असू द्या, नेहमीच धाव संख्येचा डोंगर पूर्ण करण्याची जिद्द हा खेळाडू ठेवत असतो. आणि आता समीकरण आले शेवटचे 2 बॉल 5 धावेची आवश्यकता. 66 धाव संख्येचा पाठलाग सुरू आहे. याच दरम्यान ज्यांचं आत्ताच आगमन झालं, अगदी उरण समालोचक असोसिएशनचे खजिनदार साहेब आणि एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे प्रल्हादजी कासूकर साहेब यांचं आगमन मंचाकडे होताना पाहायला मिळते. त्यांचा आम्ही शब्द सुमनानं सर्वप्रथम हार्दिक सहर्ष स्वागत करतो. या प्रल्हादजी कासूकर साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या गावची स्पर्धा आणि या गावच्या स्पर्धेमध्ये आज मुख्य मान्यवर प्रल्हादजी कासूकर साहेब यांचं आगमन पाहायला मिळतं. शेवटचा 1 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता. एका बॉल मध्ये 5 काढायचे आहेत. ओ फुल टॉस टाकलाय आणि हा सामना जिंकलाय. एका बॉल मध्ये 5 ची गरज असताना समर्थकडून लगावलाय षटकार आणि हातातोंडाशी आलेला घास हिसकावून काढलाय तो म्हणजे प्रसाद पाटीलच्या. कारण 6 मध्ये 19 ची गरज होती आणि गेम चेंजिंग गेम फिनिशर का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण दिलंय समर्थकडून. हा सामना जिंकून दाखवलाय. वेल प्लेड समर्थ. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. जय हनुमान टीम मोठा खांदा. आणि इथे पराभूत व्हावं लागलंय ते म्हणजे अर्णव 11 बेलपाडा टीमला. वैभव पाटीलची 43 धाव संख्येची विस्फोटक इनिंग या ठिकाणी अक्षरशः सफळ राहिले. कारण गोलंदाजी हवी तशी झाली नाहीये बेलपाडा टीमची आणि इथे सामना जिंकलाय मोठा खांदा टीमनं. मॅचचा सुपर डुपर हिरो. 36 धावा काढल्यात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय तो म्हणजे समर्थ कडू. मॅन फ्रॉम वेशवी. आयकॉन खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच.